मरणानंतरही नरक यातना, रस्ता व स्मशानभूमी अभावी मृतदेह जंगल नदीतून न्यावा लागतो। कलमाडी, नंदुरबार जिल्ह्यातील कलमाडी परिसरातील एका आदिवासी गावात आजही मरणानंतरही माणसाला शांतता मिळत नसल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे। गावात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारासाठी जाण्यास ना नीट रस्ता आहे ना स्मशानभूमीपर्यंत पोहोचण्याची सोय। परिणामी मृतदेह जंगलातील अरुंद वाटा तुडवत व नदी नाल्यांतून कसरत करत स्मशानात नेण्याची वेळ गावकऱ्यांवर येत आहे। या गावात आजतागायत पक्क्या रस्त्याची सुविधा उपलब्ध नसून स्मशानभूमी गावापासून दूर जंगलाच्या पलीकडे आहे। पावसाळ्यात नदीला पूर आल्यास मृतदेह नेणे अत्यंत कठीण व धोकादायक ठरते। अनेक वेळा वृद्ध, महिला व लहान मुलांना ही यात्रा सहन करावी लागते, ज्यामुळे मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो। ग्रामस्थांनी या गंभीर समस्येबाबत लोकप्रतिनिधी व प्रशासनाला वारंवार निवेदने दिली आहेत, मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। जिवंत असताना सुविधा नाहीतच, पण मरणानंतरही माणसाला सन्मानाने शेवटचा प्रवास करता येत नाही, ही लोकशाहीची शोकांतिका आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे। रस्ता व स्मशानभूमी ही मूलभूत गरज असूनही संबंधित विभाग, ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा प्रशासन यांचे दुर्लक्ष कायम आहे। शासनाने तातडीने या गावासाठी रस्ता मंजूर करावा व स्मशानभूमीसाठी योग्य जागा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। गिरणावर विशेष प्रतिनिधी सुरेश गायकवाड, पूल येण्या जाण्यासाठी सुविधा केली नाही, म्हणून आम्हाला रस्ते नदी नाल्याने काट्या रस्त्याने यावं लागतं आणि प्रेत घेऊन आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। शासनाला आमची एवढी विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर फरची व पुलाची सोय करून द्यावी, कारण की आमच्या गावात आमदार खासदारांना काही लक्ष देता येत नाही, की त्यांच्याकडे टाईम नसेल म्हणून आम्हाला कुठल्याही प्रकारच्या सुविधा भेटत नाही। आम्हाला शासनाकडून एवढीच विनंती आहे की आम्हाला नंतर झालेल्या घटनेला व्यवस्थितपणे यायला, त्यांना इथं स्मशानभूमी आणण्यापर्यंत आम्हाला पुलाची व्यवस्था करून द्यावी। शासनाकडे आमची एवढीच विनंती आहे।